शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। आयुक्त मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग पुणे यांच्याकडून अद्ययावत म्हणजे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 व 6 मार्च 2024 चे शासन निर्णयान्वये बिंदू नामावली तपासणी करून घेतल्याची प्रत सादर केल्यानंतरच सदर संस्थेचे किंवा शाळेचे वेतन अदा करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे आदेश शिक्षणाधिकारी यांच्याकडून अधीक्षक वेतन पथक यांच्याकडे दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी पारित झाल्याने जिल्ह्यातील शिक्षक संतप्त झालेले आहेत। बिंदू नामावली रोस्टर पडताळणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्या, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी। बिंदू नामावली रोस्टर पडताळणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, तसेच रोस्टर तपासणी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांचे वेतन थांबवू नये अशी मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी शाळांची बिंदू नामावली रोस्टर फेब्रुवारी अखेर पडताळणी करणे आवश्यक आहे। याबाबतचे शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाले आहेत। तसेच दर 3 वर्षानंतर शाळांची बिंदू नामावली तपासणी करणे आवश्यक असते। अनेक शिक्षण संस्थांनी वेळोवेळी रोस्टर तपासणी केलेली आहे, पण बऱ्याच खाजगी प्राथमिक संस्था शाळांमध्ये शिक्षक भरती नसल्यामुळे किंवा काही संस्थांनी गेले 5 किंवा त्याहून जास्त वर्षात बिंदू नामावली पडताळणी केलेली नाही। बिंदू नामावली तथा रोस्टर तपासणी किंवा पडताळणी ही पूर्णपणे शिक्षण संस्थेची संबंधित प्रक्रिया आहे, पण राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सदरची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण न केल्यास वेतन थांबवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश काही जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत। ही बाब मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर अन्याय करणारी आहे। रोस्टर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा किंवा उपसंचालक विभाग किंवा प्रशासकीय विभागानुसार रोस्टर तपासणी विशेष शिबिर आयोजन करण्यात यावे, जेणेकरून रोस्टर तपासणीसाठी पुणे येथे दाखल करणे, त्रुटी पूर्तता करणे इत्यादी बाबीसाठी वारंवार शिक्षण संस्थेचे संस्थापक किंवा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाही। तसेच रोस्टर तपासणी ही पूर्णपणे शिक्षण संस्थेशी संबंधित प्रक्रिया असल्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे वेतन थांबवले जाऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष अशोक आरंभे, जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहर सचिव रवींद्र नाईक, संदीप डबंग, दत्तात्रय मगदूम, अमित वळवी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।